तयार झाल्यावर ब्रह्मदेव आपल्या मस्तकाने विचार करू लागले की हे नीळ ज्योत कोण आहे. त्यातून विश्वविलासी भूत भावन महादेव रुद्राचं स्वरूप घेऊन प्रगट झाले आणि ते रडू लागले. ब्रह्मदेव म्हणले, रुद्रा, तुला मी जन्माला घातलं असं समज. मी तुला ओळखतो, माझ्या मस्तकापासून प्रगट झालात आणि रडू लागलात म्हणून तुझे रुद्र नामकरण करतो. पुत्रा, मला तू शरण ये, मी तुझं रक्षण करेन. ब्रह्माजीचा अहंकार ते बोलदेश्वर म्हणाले, भैरवा, तू निलोलई ब्रह्माजी आणि श्रीहरी यांचे कारण परत्वे तू निर्मिती आहे. कार भैरवाला तू नेहमी यांचा आदर कर. तू ब्रह्माजींना शासन केलं हे जरी खरं असलं तरी हातून ब्रह्महत्येचं पातक घडलेलं आहे. तू ब्रह्माचं शीण कापलं याचा अर्थ ब्रह्महत्या घडली. हे ब्रह्मकमल धारण कर, कपाल ईशवृत्तीचा अवलंब कर आणि कापालिक व्रताचा आधार घेऊन तीर्थयात्रा करत जा. जिथं हे मस्तक ब्रह्माचं खाली पडेल तिथं तुझी ब्रह्महत्येचं पातक निघून जाईल आणि तिथं तू वास कर. भगवान शिवाने एक कृत्या उत्पन्न केली, ब्रह्महत्या नावाची स्त्री, आणि त्या काल भैरवाच्या मागे सोडून दिली. खरं तर लोकांच्या लक्षात येईल की कोणत्याही उपायाने ब्रह्महत्या आपली पाठ सोडत नाही हे जगाला कळू दे. तू काशीमध्ये प्रवेश करताच तुला सोडून ही ब्रह्महत्या जाईल आणि मग एके दिवशी सहज गत्या फिरत 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 अनेक पुण्यक्षेत्री काल भैरव फिरले, पण ब्रह्महत्या काही गेली नाही. त्या ब्रह्मदेवाचं कापलेलं मुंडका हातामध्ये आहे आणि काल भैरव अनेक पुण्यक्षेत्र फिरत आहे, पण ब्रह्महत्या काही संपली नाही. एके दिवशी सहज फिरत फिरत विष्णू लोकात गेले. विष्णू भगवंत आपल्या आसनावर उठले, काल भैरवाला दंडवत घालता स्तुती केली. आगमनाचं वृत्त कळताच देव आणि देव स्त्री सर्वांचा स्वामी आणि ईश्वर आहे. 26 तत्वान युक्त काल भैरवनाथ आहे. हे इष्ट होऊन संतुष्ट करणार आहे. योगीजन ज्यांचं ध्यान करतात तो काल भैरव म्हणजे भगवान शिवाचा अवतार आहे. खर तर काल भैरव श्रीहरीकडे पाहत राहिले. मनोरथवती नामक भिक्षा लक्ष्मीने त्यांच्या पात्रात घातली आणि काशी मध्ये काल भैरव आलेले आहे. काशी क्षेत्र विख्यात आहे. आनंदवन, महास्मशान असे समुद्र. काशीमध्ये प्रवेश करतात ब्रह्महत्या हाहाकार करीत निघून गेली. ब्रह्माजीचं मस्तकही त्याच्या हातून खाली जमिनीवर पडलं आणि तिथेच जिथं ब्रह्मदेवाचं मस्तक पडलं तिथं कपाल मोचन नाम तीर्थ निर्माण झालं. पुढे कपाल मोचन काशीमध्ये प्रवेश करेपर्यंत सांगितलं महादेवाची आज्ञा उल्लंघून मी पाऊस वाढवू शकत नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं माझी मर्यादा सोडून मी काही देऊ शकतो तुम्हाला, पण ती मर्यादा उल्लंघन करू शकत नाही. म्हणून ते ज्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे मीच तुमच्याकडे मागत आहे. कष्ट आणि दुःख दूर व्हावेत म्हणून पाऊस पाडण्यास सांगत आहे. जलदान हे जीवनदान आहे, अक्षय आणि दिव्य फळ देणार आहे. तुम्ही जलराशीनं पाऊस पाडा. पण वरुणाने सांगितलं की पाऊस पाडू शकत नाही, महादेवाची आज्ञा असल्याशिवाय. त्यापेक्षा मी तुम्हाला एक करू शकतो, तुम्ही खड्डा पूर्ण करा आणि गौतमने तत्काळ हातभार पूर्ण खड्डा करता. जलधी पूर्ण
मुलाने तो पाण्यावर टाकला मुनीमध्ये या खड्ड्यात अक्षय